महिला आरक्षण कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केलेली आहे। महिला आरक्षण कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। राष्ट्रवादी युवती काँग्रेस मेळाव्यामध्ये शरद पवार आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी ही माहिती दिलेली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केलेली आहे या ठिकाणी की महिला आरक्षण कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा चांगला चर्चेत आलेला होता आणि आता त्याच्यावरच शरद पवारांनी हे भाष्य केलेलं आहे, ही घोषणा केलेली आहे की महिला आरक्षण कायदा येत्या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे। येणाऱ्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी महिलांना आरक्षण देण्याचा कायदा संसदेत मांडला जाईल अशी महत्त्वाची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली। मात्र हा कायदा लगेच संमत होऊ शकेल याविषयी शंका व्यक्त करत पवारांनी इतरही राजकीय पक्षांनी या कायद्याला समर्थन द्यायला हवं अशी अपेक्षाही जय महाराष्ट्राशी बोलताना दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं यावेळी महिला आरक्षणाचा मुद्दा समोर आणलाय। याला पाठिंबा मिळाला तर येत्या निवडणुकीसाठी तो महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे। या संदर्भात जयश्वाणी यांनी शरद पवार यांच्याशी खास बातचीत केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या बरोबर आहेत। महत्त्वाची घोषणा आहे, खूप मोठी घोषणा आहे, गेम चेंजर घोषणा म्हणता येईल निवडणुकांच्या महिलांच्या आरक्षणासंदर्भामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या आपण आता वक्तव्य केलं, नेमकं काय होतं सर? नाही, असं आहे की यापूर्वी महिला आरक्षणाच्या संबंधीचं बिल पण पार्लमेंटमध्ये त्याच्यात आम्हाला यश आलं नाही। आज काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सोनिया गांधींच्याकडे, त्यांची मनापासून की हे आरक्षणाचा कायदा यावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिल्या दिवसापासून याला पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा समर्थन भूमिका यापूर्वी घेतलेली आहे। डाव्या चळवळीतले जेवढे कम्युनिस्ट हे पक्ष आहेत त्यांचाही पाठिंबा आहे। आता या सगळ्यांचा पाठिंबा तर लोकसभेमध्ये तो कायदा करायला अडचण येणार नाही आणि तो प्रयत्न आपण करावा अशा प्रकारची चर्चा आम्ही लोकांनी केली। तो आमचा सर हा गेम चेंजर असेल सर या सगळ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती निर्णय? एवढ्या लवकर होणार नाही, लगेचच्या लगेच या लोकसभेला त्याचा उपयोग होईल का नाही हे मला सांगता येत नाही, पण त्या रस्त्याने जायचा प्रयत्न आहे। हा त्या रस्त्याने जायचा प्रयत्न आहे, हा गेम चेंजर होऊ शकतो। रोजगार हमी योजनेचा मागच्या वेळेस आलेला कायदा हा गेम चेंजर ठरला, काँग्रेसला यश मिळालं आणि आता महिला आरक्षणाचा नवा मुद्दा हा राष्ट्रवादी काँग्रेसनी पुढे आणलेला आहे। हा लोकसभेच्या निवडणुकांसाठी गेम चेंजर ठरू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित खांबेसह जयेश, जय महाराष्ट्र, मुंबई। आता आपण पाहिलेलं आहे की शरद पवारांनी जय महाराष्ट्राशी खास बातचीत करताना हा मुद्दा मांडलेला आहे। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी जयश्वाणी यांच्याकडे।